नमस्कार मित्रमैत्रिणींनो. झारखंडमध्ये सध्या काय चाललेलं आहे? झारखंडच्या विधान भवनापर्यंत विद्यार्थी पोहोचलेले आहे. म्हणजे आज 10 ऑगस्टला रात्री 8 वाजून गेलेले आहेत आणि आत्ता विद्यार्थी या विधान भवन परिसराच्या आतमध्ये गेलेले आहेत. या विद्यार्थ्यांच्या काय मागण्या होत्या? तर हे आपल्याला माहिती असेल की गेल्या 16 दिवसापासून हे विद्यार्थी आंदोलन करत होते. झारखंडमध्ये असा कुठलाही एका परीक्षेचा विषय नव्हता. झारखंडमध्ये अनेक परीक्षांमध्ये घोळ झालेले आहेत. याशिवाय त्या ठिकाणी सरकारी नोकऱ्या या पैसे देऊन विकल्या जात आहेत. सरकारी जागा या सीट्स विकल्या जात आहेत. 50 लाख रुपये देऊन तुम्हाला हे पद मिळेल, ते पद मिळेल, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर जे आहे ते इथं घोळ चाललेला होता. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये ज्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे किंवा या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या सोबत उभं राहण्यासाठी म्हणून 16 दिवसापासून आंदोलन सुरू होतं. या विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या की आत्ता झालेल्या या परीक्षा त्या कॅन्सल करा, त्याच्यानंतर त्याच्यावर इन्क्वायरी बसवा. त्यानंतर अनेक गोष्टी होत्या जे त्यांची मागणी होती. 16 दिवस लावले त्या सरकारने ह्या मागण्या मान्य करायला. खरं तर 5 दिवसाआधीपासून हे लोक चर्चा करत आहेत, सरकार चर्चा करते. तिथे हेमंत सोरेन म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचं सरकार आहे आणि काँग्रेस तिथे त्यांच्यामध्ये काँग्रेसचे तिथे काही आमदार जे आहेत ते त्या सरकारमध्ये आज आहेत, पण मेजॉरिटीनी झारखंड मुक्ती मोर्चा यांचं सरकार आहे. हेमंत सोरेन असं म्हटलं होते की दिल्लीसारखं इथे होणार नाही, आमचे पोलीस काही तुम्हाला हिंसा करणार नाही आणि आम्ही जे काय आहे ते मान्य करू तुमचं. हे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे. दिल्लीत अजूनही म्हणजे त्यांनी मान्यच केलं नव्हतं किंवा ते बोलायलाच तयार नव्हते ह्या आंदोलनाच्या बाबतीत. हे बोलायला लागले, पण 16 दिवस लावायला नव्हतं पाहिजे. 16व्या दिवशी म्हणजे आज या आंदोलनकर्त्यांच्या 98% मागण्या मान्य केल्या. म्हणजे त्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आहेत. जसं महाराष्ट्रात MPSC आहे, झारखंडमध्ये JPSC आहे, ती परीक्षा कॅन्सल केली आणि अजून काही परीक्षा कॅन्सल केल्या. अशा अनेक मागण्या त्यांच्या मान्य केल्या. आता या मागण्या मान्य केल्याच्या नंतर उपोषण संपेल असं लोकांना वाटलं होतं, पण ते संपलं नाही. कारण त्याच्यातली एक मागणी मान्य व्हायची राहिली होती. म्हणजे 98% मागण्या मान्य झाल्या आणि एक मागणी होती त्यांची, ती म्हणजे ह्या परीक्षाची जी इन्क्वायरी आहे ती CBIकडे द्यावी. पण सरकार CBIकडे इन्क्वायरी द्यायला तयार नव्हतं, कारण CBIचा ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे, लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे. CBI म्हणजे सेंटरकडे ते जाणार आणि सेंटर म्हणजे केंद्रातले सत्तेतले आजचे लोक, ह्यांच्याकडे त्याचा कंट्रोल असेल आणि ते लोक यांची विश्वासार्हता राहिलेली नाही आहे. म्हणजे 2024ला नीटची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये त्या परीक्षेमध्ये सुद्धा पेपर लीक झाला, त्याच्यात काही लोकांना पकडलं. त्याचा जो मास्टर माइंड आहे या नीट परीक्षेचा, त्या मास्टर माइंडला CBIने 15 दिवसाआधी क्लीन चिट दिली आहे. CBI हे अशा प्रकारे इतक्या लोकांना क्लीन चिट देते की CBIवरचा लोकांचा विश्वासच उडालेला आहे. म्हणून आता CBIकडे इन्क्वायरी द्यावी असं लोक कोण म्हणत असतील, तर माहिती अशी मिळते आहे की जे सत्तेतले भाजपचे समर्थक आहेत त्यांनाच असं वाटतं की CBIकडे जावी म्हणजे केंद्राकडे त्याचं सगळं जावं, जेणेकरून इथलं जे काही झारखंडचं सरकार आहे त्याच्यातल्या काही लोकांना अडकवता येईल. मी काय म्हणते, जे खरोखर दोषी असतील ते मग ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, काँग्रेस असेल, झारखंड मुक्ती मोर्चा असेल, भाजप असेल, जे कोण दोषी असतील त्यांना अडकवायचं तर अडकवा, त्यांना जेलात टाका, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. कारण देशामध्ये खरोखर जे प्रामाणिक लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होतो आहे, हे नाही झाला पाहिजे. पण ती सरकारने CBIची मागणी मान्य नाही केली आणि हे विद्यार्थी पुढे पुढे जात गेले. खरं तर 5 ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले होते. पहिलं बॅरिकेड विद्यार्थ्यांनी तोडलं, दुसरं तोडलं, तिसरं तोडलं, जे जंतर मंतरवर पण झालं की 2-3 ठिकाणचे बॅरिकेड्स तोडले होते. काही लोक जंतर मंतरवरच्या याच्यासोबत याची तुलना करतात. जंतर मंतरवर संसद भवनापर्यंत कुणीच पोचलं नव्हतं, ते दिसतसुद्धा नव्हतं, दुरूनसुद्धा दिसत नव्हतं. त्याच्या 5-6 किलोमीटर दूरच पोलिसांनी भयंकर लाठीचार्ज केला होता, डोकी फोडली होती, अश्रुधुराच्या सगळं पॅलेट गन्स चालवलेल्या होत्या. या ठिकाणी मात्र जे आहे ते काही ठिकाणी त्यांनी लाठीचार्ज केला आहे, अश्रुधूर सोडलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी पोलिसांनी जाऊ दिलं. पोलीससुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या सोबत जाताना दिसले. आता हे विधानभवनापर्यंत पोचले. काही विद्यार्थ्यांचे हे ऐकले मी, त्याच्यात ते विद्यार्थी असं म्हणत आहेत की आम्हाला विधानभवनात जायचं आहे आणि आम्ही तिथे बसणार खुर्चीवर आणि आम्ही सरकार चालवणार. थोडक्यात सरकार आम्हाला हे
पाडायचा आहे किंवा आम्हीच तिथे म्हणजे जे नेपाळच्या लोकांनी केलं की ते सगळं तिथलं मंत्रिमंडळच पळवून लावलं, त्या प्रकारे हे लोक म्हणताना दिसत होते. आता आणि सरकार असं म्हणते की हे विधान भवनाच्या इथपर्यंत आलेले आहेत, गेटच्या आतमध्ये आलेले आहेत. तुम्ही बघा हे फोटो, त्याच्यावरनं कळतं की किती ते कुठे गेलेत. त्यामुळे ते म्हणतात की आम्ही म्हणून ती गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. लास्ट ऑप्शन असतो किरण बेदी जसं म्हणल्या की लाठीचार्ज असेल, टिअर गॅस असेल, पाण्याचा मारा असेल, तो त्यांनी केलेला आहे. विद्यार्थ्यांचा जज्बा इतका होता की ते मानायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं नाही, CBI इन्क्वायरी राहिलेली आहे, ती पण तुम्ही मागणी मान्य करा. आणि सरकार म्हणलं की 98% मागण्या मान्य केल्या तर तुम्ही परीक्षा कॅन्सल केली आहे वगैरे वगैरे, इथपर्यंत ते आलं आहे. राहुल गांधी यांनी निषेध केला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे जरी त्यांची सत्तेतले त्यांचे काही आमदार या शिबू सोरेन यांच्या हेमंत सोरेन यांच्या सरकारसोबत असले तरी राहुल गांधी म्हणाले की ज्या प्रकारे विद्यार्थ्यांवर झारखंडमध्ये लाठीचार्ज झालेला आहे तो त्याचा निषेध आहे. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे कुठल्या प्रकारच्या हिंसेला सामोरं जावं लागू नये आणि आपण याचा निषेध करतोय. हे राहुल गांधी यांचं ट्विट आलेलं आहे. 3 दिवसापूर्वी पण राहुल गांधी म्हटले होते की झारखंडचे असो विद्यार्थी किंवा कुठलेही असो, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि म्हणून राहुल गांधी मला असं वाटतं की थोडे वेगळे ठरतात काँग्रेसच्या इतर नेत्यांपेक्षाही. इतर लोक बोलायला घाबरतील, पण राहुल गांधी हे इवन त्यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हासुद्धा त्या सरकारमधल्या गोष्टी चुकत होत्या तेव्हा ते बोलत होते. लँड ॲक्विजिशन नावाचा कायदा आणला तेव्हा राहुल गांधी एकटे होते जे स्वतःच्याच सरकारच्या विरोधात बोलत होते की ह्या कायद्यामध्ये काय दुरुस्त करता येईल आणि काय नाही. तर त्यामुळे ते बोलताना दिसले. गोदी मीडियानी याला खूप हे दिलेलं दिसतंय, कारण अर्थात तिथे सरकार भाजपचं नव्हतं. म्हणून गोदी मीडियाने भरपूर दाखवलं कसे आंदोलनकर्ते चांगले, हे सगळं दाखवलं. विद्यार्थ्यांसाठी उभे राहिले, खूप चांगली गोष्ट आहे. पण दिल्लीतल्या विद्यार्थ्यांसोबत हे उभे राहिले नव्हते, त्या विद्यार्थ्यांना बदनाम करत होते. अशा घोषणा दिल्या, देशविरोधी घोषणा दिल्या वगैरे, ज्याला काही पुरावा नाही, ज्याचं एकही इन्सिडन्स नाही आहे की देशविरोधी वगैरे काही झालं आहे तिथे. परंतु तसं बोललं गेलं, बदनाम केलं गेलं. आता ही CBIची जी मागणी करणारे लोक आहेत, बोललं जातं आहे की हे सगळे ABVPचे लोक आहेत, भाजपचे लोक आहेत. तेच फक्त म्हणतात की नाही एवढ्या मागण्या मान्य नाही केल्या, शेवटची एक मागणी मान्य करा आमची, CBIकडे द्या, म्हणजे केंद्रातल्या सत्तेकडे द्या, म्हणजे भाजपकडे द्या थोडक्यात. तर ते हेमंत सोरेन मानायला तयार नाही आहेत. सध्या ही सिच्युएशन आहे, कारण एकदा ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इन्क्वायरी बसवू ना, स्टेट पोलीस आमचं इन्क्वायर करेल आणि जे कोणी दोषी असेल त्यांना शिक्षा होईल. आता सध्या इथे हे अडकलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की जर हेमंत सोरेन आहे, यांचं सरकार आहे, त्याच्यासोबत काही इतर पक्षातले लोकही सोबत आहेत आणि हे लोक इलेक्शनच्या वेळेला भाजपचं काय चुकतं हे बोलताना दिसतात. मला खरंच असं वाटतं की ज्या ज्या राज्यामध्ये आज भाजपची सत्ता नाही आहे, त्या राज्यातल्या सरकारची खरंच जबाबदारी आहे की त्यांनी आपण कसे त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हे दाखवलं पाहिजे. आपण कसं आयडियल आहोत हे दाखवलं पाहिजे. ह्या प्रकारे पेपर लीक होणारच नाही हे पाहिलं पाहिजे. आणि झाला असेल तर लगेचच 16 दिवस कशाला उपोषण करायला बसू दिलं तुम्ही? तेव्हाच ते मान्य करायला पाहिजे होतं. पण इथे हे मान्य केलेलं दिसलं नाही, त्यांनी 16 दिवस लावले. आणि ते म्हणतात नाही दिल्लीच्या लोकांनी 27 दिवस लावले, आम्ही तर 10 दिवसातच चर्चा केली होती. या तुलनेला काय अर्थ नाही. विद्यार्थ्यांची परवड होते आणि जेन्युइन विद्यार्थी, ज्या प्रकारे काही व्हिडिओ जे पाहिलेत मी, एक खरोखर म्हणजे प्रामाणिक आणि अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांसोबत खूप मोठा अन्याय आहे. जेव्हा पेपर लीक होतो, जेव्हा पैसे देऊन इतर जागा खरेदी केली जातात, जेव्हा मार्क मिळूनही त्यांना पोस्टमध्ये नाव दिसत नाही, इतरांची नावं घुसडली जातात, हा विद्यार्थ्यांचा खरोखर जेन्युइन प्रश्न आहे. त्यामुळे आत्ता जर पाहिलं तर हे इथपर्यंत आलेलं आहे. आता ते आतमध्ये घुसतील का काय माहिती नाही. या ठिकाणी देवेंद्र महातो म्हणून उपोषण करताना उपोषण करते होते, जे केव्हापासून उपोषण करतायत, आणि काही अजून विद्यार्थी होते. या प्रोटेस्टमध्ये 2 गट पडलेले दिसत आहे, क्लिअर कट. अनेकांनी व्हिडिओ केले की एक गट होता जो भाजपचा कट्टर हे होता, ABVPचे लोक होते जे आंदोलन करत होते, आणि दुसरा एक गट होता जे नॉर्मल विद्यार्थी होते. आणि हे जे भाजपचे समर्थक असतील ते एकदम ठीक आहे, म्हणजे कोणाचे समर्थक असू शकता. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही आलात हेच खूप मोठं आहे. दिल्लीत या ABVPला जावं वाटलं नाही, इथे यावं वाटलं,
चांगली गोष्ट आहे, विद्यार्थ्यांचं कुठलं तरी त्यांना हित कळतंय. पण आत्ता अशी सिच्युएशन आहे आणि झारखंडच काय, कुठलाही राज्य असू दे, शिक्षण व्यवस्था खरंच पारदर्शी असली पाहिजे. शिक्षणासाठी खर्च नसला पाहिजे, फ्री एज्युकेशन असलं पाहिजे. आज देशामध्ये इतके लाखो टॅलेंटेड लोक आहेत, इतके त्यांचे मेंदू, जर त्यांना पुस्तक मिळालं ना, त्यांना शिकवणारे चांगले शिक्षक मिळाले ना, या देशाला कुठल्या कुठे घेऊन सोडतील. पण देशाची खरंच आज अवस्था अशी आहे की शिक्षणावर खर्च कमी आहे, रिसर्चवर खर्च कमी आहे आणि शाळा नीट नाही आहेत. परीक्षा देऊन काही लोकांनी केलं आहे अभ्यास तरी पेपर लीक होतात, सीट्स विकल्या जात आहेत. या सगळ्या याच्यामधून ही व्यवस्था जाते आहे. हे सगळं स्वच्छ करण्याची गरज आहे. आज झारखंडमध्ये आंदोलन झालं, कोटामध्ये आंदोलन चालूच आहे, महाराष्ट्रात ते आंदोलन चालू आहे फडणवीसांच्या विरोधात, सगळीकडे चाललेलं आहे. या सगळ्याच्या अपडेट्स देत राहू. तुम्हालासुद्धा याच्याबद्दल काय वाटतंय नक्की कळवा. थांबते. थँक्यू सो मच.